नमस्कार, मी प्रवीण दसके, प्रदेश चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य. परवा झालेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं या ठिकाणी सर्व झालेली घडामोड पाहिलेलीच आहे. या बाबतीत आजच विधिमंडळामध्ये झालेल्या चर्चेमध्ये सन्माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सन्माननीय सभापती नीलमताई गोरीम यांनी सरकारला हे संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती, विशेषतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेल्याची आपण सर्वांनी आता या ठिकाणी टीव्हीवर पाहिलेलं आहे. परंतु तत्पूर्वी मला या बाबतीत एक गोष्ट बोलायची आहे, ती म्हणजे की सर्व ही घडामोड होत असताना जिल्हाधिकारी सातारा तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष पाटील साहेब आणि तुषार दोशी पोलीस अधीक्षक या दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना, ही लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर असताना भारतीय जनता पार्टीची जणू काही सुपारी घेतल्यासारखंच यांनी कर्तव्याची जबाबदारी पार पाडताना त्यांनी काम केलेलं आहे. कारण तुरुंगामध्ये असणाऱ्या एखाद्या कैद्याला सुद्धा या ठिकाणी मताचा अधिकार असताना तो द्यावा लागतो, अशी भारतीय संविधानाने दिलेली एक तरतूद आहे. आणि इथं तर मात्र मतदानाला आलेल्या 2 सदस्यांना त्या प्रिमायसेसमधून ताब्यात घेऊन चौकशीसाठी नेलं जातं. ही अत्यंत लाजिरवाणी अशी गोष्ट आपल्याकडून झालेली आहे. त्यामुळं प्रथमतः मी जिल्हाधिकारी आणि SP साहेब यांचा मी जाहीर निषेध करतो, त्यांच्या कृत्याचा निषेध करतो. आणि ज्या संविधानिक पदावरती असणाऱ्या लोकप्रतिनिधींना केलेली धक्काबुक्की, पालकमंत्र्यांना जे जखमी केल्याचं काम केलं, या सर्व गोष्टींचा मी निषेध करून या ठिकाणी SP आणि कलेक्टर यांची जी असणारी सदोष कार्यपद्धती आहे याच्यावरती कारवाई नक्की होईलच. आणि नाही झाली तर वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा आणि प्राणपणाने लढण्याची आमची तयारी आहे. याचबरोबर हे सगळं होत असताना सगळ्यात महत्त्वाचं, या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी इथला सातारा जिल्ह्यातला असणारा माझा पत्रकार बांधव या प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. हे होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमचा पत्रकार प्रिमायसेसच्या बाहेर आणि 4थ्या मजल्यावर जिथं निवडणूक प्रक्रिया चालू आहे तिथं सातारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार मंत्री सगळे मात्र तिथं होते. हे काय म्हणजे अशा पद्धतीनं जी सापत्नकाची वागणूक या ठिकाणी दिली गेलेली आहे त्याचा मी या ठिकाणी पुनश्च जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर ही प्रक्रिया पार पडल्यानंतर सन्माननीय आमदार महेशजी शिंदे साहेब यांनी शशिकांत शिंदे साहेबांना उद्दोषून मिठाचा खडा म्हणून उपमा दिलेला आहे. अहो, जर शशिकांत शिंदे साहेब जर योग्य वेळी त्या ठिकाणी पोचले नसते तर हे असणारे आमचे आवश्यक असणारे 33 जिल्हा परिषद सदस्य गेटमधून आत सभागृहापर्यंत विहित वेळेत पोचवून देण्याचं कुटील षडयंत्र या ठिकाणी आखलं होतं. ते षडयंत्र हाणून पडण्याचं काम आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं आहे. त्याचबरोबर काही सदस्यांना लॉबीतूनच पळवून लावण्याचा घाट घातलेला होता. त्यासाठी मी आता जे नामोल्लेख केला ते त्यामध्ये माजी खासदार रणजित निंबाळकर साहेब सुद्धा त्या ठिकाणी लॉबीमध्ये होती. ही मंडळी कशासाठी होती? हे का पोलीस प्रशासनाची जावई देत का? बाकी कार्यकर्ते, पत्रकार, मंत्री, आमदार, खासदार यांना लॉबीमध्ये प्रवेश नाही. मात्र ही सगळी आता मी नावं घेतलेली लोक त्या लॉबीमध्ये कशी होती ह्याची चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि SP साहेब यांचे 2 ते 3 दिवसापूर्वीचे म्हणजे 20 तारखेच्या अगोदरचे CCTV फुटेज आणि त्यांचे असणारे मोबाईलचे CDR रिपोर्ट या ठिकाणी ह्याची चौकशी झाली पाहिजे अशी या निमित्ताने मागणी. कारण ही कशासाठी, जर ह्यांच्यावर कोणाकोणाचा दबाव होता, कोण कोण ह्यांच्याशी संपर्कात होतं, कोणाच्या दबावापोटी ही सगळी घटना घडलेली आहे आणि यशवंत विचाराचा सातारा जिल्ह्याला काळबोट लावण्याचं काम या ठिकाणी हे केलेलं आहे. हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. ह्याचा मी पुन्हा एकदा निषेध करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही झालेली संपूर्ण जी प्रक्रिया आहे ही पूर्णपणे सदोष आहे. 73व्या घटना दुरुस्तीनुसार यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंचायत राज व्यवस्था निर्माण करून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या मुलांना, इथल्या कार्यकर्त्याला सत्तेच्या सारीपाटावरती एक सत्ता केंद्रस्थानी बसवण्याचं काम करण्यासाठी ही पंचायत राज व्यवस्था निर्माण केली. आणि या पंचायत राज व्यवस्था निर्माण करणाऱ्या या महापुरुषाच्या कर्मभूमीमध्ये अशा पद्धतीचं दांभिक कृत्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्याचा मी निषेध करतो. आणि झालेली सदोष प्रक्रिया ही पुन्हा रद्द करून पुन्हा या ठिकाणी ही प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया करण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी करतो.